भोपळ्याचे घारगे तेलकट व्हायला नकोत, घारगे अगदी परफेक्ट होण्यासाठी टमाटम फुगतील यासाठी खास टिप्स आहेत। त्याचसोबत भोपळा घेण्यापासून, भोपळा चिरण्यापासून, तुकडे करण्यापासून इथे संपूर्ण प्रोसेस बघतोय। तर व्हिडिओमध्ये बघत असाल घारगे बिलकुल तेलकट नाहीयेत, घारगे टमाटम फुगलेत आणि घारगे खुसखुशीत तयार झालेले आहेत। चला आज आपण लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते बघूया। नमस्कार मंडळी, संजीत वर्डिया आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे मी जवळजवळ 4 ते 5 किलोचा हा भोपळा घेतलाय। यातील गरजेपुरता भोपळा घेणार आहे। बाजारातून लाल भोपळा पाव किलो आणला तरी पुरेसा होतो। सर्वात आधी लाल भोपळा कट करून त्याची साल काढून घ्यायची। भोपळ्याची साल काढून झाल्यावर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे। भोपळा किसून देखील घेऊ शकता। फोडी कुकर मध्ये घालून यामध्ये घालायचे 1 कप चिरलेला गूळ। कुकर मध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाहीये। कुकरचं झाकण लावून एक 15 ते 20 मिनिटभर मध्यम आचेवर भोपळा आणि गूळ वाफवून घ्यायचंय। भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि गुळालाही खूप पाणी सुटतं, त्यामुळे पाणी ऍड करण्याची काहीच गरज नाहीये। लो टू मीडियम हीटवर भोपळा छान वाफवून घ्यायचंय। व्हिडिओमध्ये बघत असाल इथे हा लाल भोपळा मी छान वाफवून घेतलाय। आता एक मॅशर घ्यायचंय आणि मॅश करायचं, मिश्रण एकजीव करायचंय। इथे गुळाला मस्त पाणी सुटले आणि बघा भोपळा छान शिजलेला आहे। अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचंय। नंतर इथे भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी गव्हाचे पीठ घेऊया। 2 कप गव्हाचे पीठ घेतलं। यामध्ये आता घालूयात चण्याचं पीठ, 2 चमचे चण्याचं पीठ, त्याचसोबत 2 चमचे तांदळाचं पीठ। यानंतर पिठाच्या मिश्रणात 1 चमचाभर खसखस, या ठिकाणी जायफळ देखील आहे। जायफळ ऑलरेडी मी किसून ठेवलंय। अर्धा चमचाभर किसलेलं जायफळ ऍड करायचंय। सर्व एकत्र छान मिक्स करूया। पारंपरिक पद्धतीने घारगे तांदळाच्या पिठाचे बनवतात। तांदळाच्या पिठाचे घारगे जास्त दिवस टिकतात पण जास्त फुगत नाहीत। घारगे मस्त टम्म फुगलेले हवेत, त्यासाठी इथे मी गव्हाचे पीठ घेत आहे। चिमूटभर मीठ घालूयात आणि 2 चमचे साजूक तूप घालूयात। तूप घातल्यामुळे घारगे मस्त खुसखुशीत होतात। आता पुढची महत्त्वाची स्टेप, आपण भोपळ्याचे मिश्रण तयार केले ते घालूयात आणि छानपैकी मळून घेऊया। पीठ मळत असताना यामध्ये मी अजून 2 कप गव्हाचे पीठ ऍड केलं। पीठ मळताना पातळ मळायचं नाहीये, त्यामुळे गरज भासली तर पीठ ऍड करा। पीठ मळताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। भोपळ्याच्या मिश्रणात जेवढं बसेल ना इतकेच गव्हाचे पीठ घालून मळून घ्यायचंय। तांदळाचे पीठ 2 चमचे पुरेसं आहे। तांदळाचे पीठ जास्त घातलं तर घारगे कडक होतील। घारगे बनवण्यासाठीचं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता एक 10 ते 15 मिनिट सेट व्हायला बाजूला ठेवूयात। छानपैकी 15 मिनिट सेट झाले। आता घारगे तयार करूयात। ज्या आकाराचे गोळे हवेत त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आणि गोळे लाटून घ्यायचे। तुम्हाला ज्या आकाराचे घारगे तयार करायचे आहेत ना त्या आकाराचे आधी थोडे गोळे करून घ्यायचे। घारगे लाटताना चिकटू नयेत यासाठी प्लॅटफॉर्मला आधी थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचे। तेल इथे हाय फ्लेमवर गरम झालेलं आहे। तेल कडकडीत तापलेलं आहे का ते चेक करण्यासाठी आधी एक गोळा टाकून बघूयात। बघा गोळा तेलात टाकल्यावरती लगेचच तेलावर तरंगतोय, म्हणजे तेल तापलेलं आहे, छान तापलेलं आहे तेल। या स्टेपवरती लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम हीटवरती ठेवत घारगे तळून घ्यायचे। घारगे तेलात अलगद सोडायचे आणि दोन्ही बाजूला घारगे छान तळून घ्यायचे। घारगे तळताना गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवा। इथे मी एक प्लेट ठेवली। अशी प्लेट किंवा जाळी असेल तर ती घ्या। प्लेटच्या खाली टिश्यू पेपर आहे, त्यामध्ये काढून घेऊयात।
दोन्ही बाजूने मस्त तळून झाले की घारगे काढून घ्यायचे. छान असे खरपूस तळून घ्यायचे घारगे. अशाच पद्धतीने मी सर्व घारगे तळून घेणार आहे. तर इथे टमाटम फुगलेले खुसखुशीत घारगे तळून झालेत. घारगे थंड झाले की हवाबंद डब्यात घारगे स्टोअर करून 4 ते 5 दिवस छान टिकतात. हवं तेव्हा लहान मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी हे घारगे देऊ शकता. छान ऑप्शन आहे. तर पुन्हा लवकरच भेटूयात पारंपरिक पदार्थांसोबत. तोवर मस्त राहा, आनंदी राहा. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता लगेचच सबस्क्राईब करा. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद.